श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, आज 10वीचा समाजशास्त्रामधला इतिहास आणि राज्यशास्त्र पेपर झालेला आहे. तर आपण याची सर्व आन्सर शीट पाहणार आहोत. त्याचप्रमाणे आपले कुठले प्रश्न आले होते हे देखील पाहणार आहोत. आतापर्यंत देखील तुम्ही नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड केलं नसेल तर आताच डाउनलोड करा, कारण या ठिकाणी तुम्हाला बोर्डाच्या सर्व प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे बोर्डाचे IMP प्रश्न मिळतील. आता शेवटचा पेपर आहे भूगोलचा. तर या भूगोल विषयामध्ये कुठला आलेख येईल, त्याचप्रमाणे कुठला नकाशा येईल, असे भरपूर काही तुमच्या मनात प्रश्न असतील. तर त्यासाठी आताच कोर्स खरेदी करा. इंग्लिश मीडियम, सेमी, मराठी मीडियम, 10वी किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. भूगोल शेवटचा पेपर आहे, हलक्यात घेऊ नका. कमजोर टीमला वर्ल्ड कप मध्ये तुम्ही हलक्यात घेतलं तर वर्ल्ड कपच्या बाहेर पडता, तसा हा पेपर आहे. त्याच्यात चांगले मार्क्स देखील तुम्हाला मिळू शकतात. तर आजच्या आपण इतिहास राज्यशास्त्राचा पेपर बघूयात. तर ही जी माझ्याकडे बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे, याच्यात तुम्ही पेपर किती लिहिलाय, सोपा गेलाय का नाही कमेंट करा. पहिला प्रश्न होता, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले. त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 3 पूर. त्यानंतर दुसरा होता, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री टिंबटिंब हे होते. त्याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण, ऑप्शन नंबर 2. तिसरा होता, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला. फ्रेडरिक मॅक्सक्युलर, ऑप्शन नंबर 2. तर तुम्ही काय लिहिलेले उत्तर कमेंटमध्ये कमेंट करा. त्याचप्रमाणे आपण दिलेले सर्व प्रश्न आले होते, त्यामुळे आताच भूगोलचा कोर्स खरेदी करा. मुलांचे अभिप्राय येण्यास सुरुवात झालेली आहे. पोवाडा दिला होता, त्यानंतर भारत एक खोज मालिकेत सापडलेल्या घटना, महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण, त्यानंतर तंत्रज्ञानाचा इतिहासात अभ्यास करावा लागतो, चित्रपट माध्यमात इतिहास हा महत्वाचा विषय आहे, उपयोजित इतिहास, स्थळकोश, पर्यटनाचे प्रकार, मेजर ध्यानचंद, हे सगळे काही टॉपिक सांगितले होते. पोवाडा म्हणजे काय गोष्टी त्यात सांगितल्या होत्या. तर तुम्ही आताच लवकरात लवकर भूगोलचा कोर्स खरेदी करा. त्याचप्रमाणे बोर्डाकडून एक मोठी अपडेट सांगण्यात आलेली आहे. ती अपडेट अशी आहे की 10वीचा जो निकाल आहे तो लवकरात लवकर 10वी 12वीचा 15 एप्रिल पर्यंत लावण्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे उत्तरपत्रिका काही शिक्षकाच्या घरी जळल्या होत्या, त्यामुळे बोर्डाचे जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे यांनी सांगितलेले त्या विद्यार्थ्यांनी काळजी करायची गरज नाही आणि बोर्डाने एक नवीन आदेश पारित केलेला आहे. यानुसार तुम्हाला उत्तरपत्रिका ज्या आहेत मुलांच्या घरी नेता येणार नाहीत, ते तुम्हाला शाळेतच चेक करावे लागतील. यावर्षी बोर्डाचे निकाल लवकर लागणार असून ऍडमिशन प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे आणि पुरवणी परीक्षा देखील लवकर होणार आहे. ही सर्वात महत्वाची अपडेट आहे. हलक्यात घेऊ नका. भूगोल विषय कोर्स खरेदी करा लवकरात लवकर किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. होपफुली सर्व विद्यार्थी पास होईल. स्वामी समर्थ.